राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे हो, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे, पोवाड त्यांचे मी गाईन, अहो पोवाड त्यांचे मी गाईन. एकदा जोरात म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे, पोवाड त्यांचे मी गाईन. माझ्या राजाची हो, माझ्या राजाची हो, शिवगीतांजली गाईन. माझ्या राजाची हो, शिवगीतांजली गाईन. माझ्या राजाची राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे, पोवाड त्यांचे मी गाईन, अहो पोवाड त्यांचे मी गाईन. माझ्या राजाची हो, शिवगीतांजली गाईन. माझ्या राजाची हो, शिवगीतांजली गाईन. माझ्या राजाची हो, शिवगीतांजली गाईन. जरा टाळा वाजवा. ऐका, शिवनेरीवर बाळ जन्मला, हिंदू धर्माच्या रक्षणाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राला कोणी वाली नव्हता. या महाराष्ट्राची प्रजा या मुघलांनी हैदोस घातला होता आणि तो दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला? जोरात सांगा. शाबाश. शिवनेरी किल्ल्यावर 1630 रोजी 19 फेब्रुवारीला महाराजांचा जन्म झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आनंद झाला. सगळ्या प्रजेला आनंद झाला. जिजामातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला आणि म्हणून सगळ्या सया आया बाया जमल्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या तुम्ही गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या तुम्ही गोपाळ घ्या. पाळणा सुरू झालेला पाळणा, शिवनेर पाळणा, शिवनेर पाळणा. आता आया बहिणी आपण सगळे म्हणू, महाराजांचा पाळणा. इकडचा आवाज येणार नाही, फक्त या लेकरांचा, माता भगिनींचा आवाज. छत्रपती शिवरायांचा पाळणा. माझ्या मागे एक एक कोण म्हणायचे. ओके. या ग सुवासिनी साजणिया. काय छान हुशार मुली आहेत त्या. जरा तुम्ही माता भगिनी जरा आवाज काढा. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या तुम्ही गोपाळ घ्या. व्हेरी गुड. शिवनेर पाळणा, मराठी दोरी, झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. चला. शिवनेर पाळणा, शिवनेर पाळणा, मराठी दोरी, झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. आणि म्हणून
आपल्या राजाची आपल्याला पाळणा तिथे सुरू झाला आणि याचं नाव काय ठेवायचं आहे आया बाया आपापल्या कानामध्ये नाव सांगायला लागल्या आणि जिजामातेने नाव ठेवलं. माझ्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे शिवाजी. आणि विचारलं शिवाजी का? शिवाजी या शब्दाचं उलट करून कधी बघितलंय का? शी वा शी त्याचं उलट केलं जी वा शी. जो माणूस हया जिंदगीभर आपल्या जीवाशी लढला त्याचं नाव आहे शिवाजी. आणि म्हणून महाराजांचं नाव काय ठेवलं? किती तारखेला जन्म झाला महाराजांचा? एकदा जोरदार टाळ्या वाजा मुलांना यांच्यासाठी. शबाश, काय हुशार मुलं त्या गावातली. अनिल दादा वा वा. आणि म्हणून शिवनेर पाळणा मराठी दोरी झेपच्या काश्मीर कन्याकुमारी सई सटवाई डोंगर दरी मिटुकली मिटुकली ढाल तलवारी मिटुकली मिटुकली हलवा ग सयानो सांगा हो कुणाला हलवा ग सयानो सह्याद्रीच्या राजाला या महाराष्ट्राच्या राजाला सह्याद्रीच्या. आणि म्हणून शिवनेरीवर बाळ जन्मला हिंदू धर्माच्या रक्षणाला जगदंबेने प्रसाद दिला जगदंबेने प्रसाद दिला पुण्याई जाऊ मातेची पुण्याई जाऊ मातेची माझ्या राजाची हो शिवगीता तरी नाही ऐका कसं चालतंय बाळ कसं चाललंय बघा. दुड 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 बाळ चालला गुडघ्याने तो रांगू लागला. लेकरू लहान असलं की नाही तर ते दुडू 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 चालतंय टोंगळ्यांवर. बरोबर, तुम्ही पण लहान होते की नाही? पण आताच असं झालंय अनिल दादा, मी इकडची गोष्ट सांगत नाही कारण मला अजून इथून बडनेऱ्याला कार्यक्रम करायला जायचा आहे. आमच्याकडची गोष्ट सांगतो. प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात. पण मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील की नाही येतील हा नंतरची गोष्ट आहे. आधी आपण जिजामाता जन्माला घातली पाहिजे. मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. जर तुम्ही मुलगी पोटामध्ये मारत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याचे स्वप्न बघू नका. अरे शंढांनो, छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असेल तर मासाहेब जिजाऊंना आधी जन्माला घालावा लागेल तर छत्रपती शिवराय जन्माला येतील. आणि आमच्याकडल्या महिला काय करतात माहितीये मावशी? इकडच्या नाही म्हणत मी, आमच्याकडचं म्हटलं बरं का, नाहीतर मला अजून घरी जायचं आहे. आपल्या मुलाला शाळेत सोडायचं असलं की त्याला बरोबर बसच्या मध्ये बसवतात. मध्ये का बरं बसवतात? एखाद्या वेळेला बस पुढूनही ठोकली तरी आपलं सुरक्षित आणि मागूनही ठोकली तरी आपलं सुरक्षित. कसा जन्माला येईल शिवाजी राजा तुमच्या पोटी? मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले होते त्यावेळेला मासाहेबाला काही गोड आंबट खाण्याची इच्छा झाली नाही ताई. मासाहेबांना घोडे स्वार करण्याची इच्छा झाली, तलवारबाजी खेळण्याची इच्छा चालू झाली, गड भ्रमंती करायची, स्वराज्यात काय चालू आहे ते बघायचं. आणि म्हणून छत्रपती शिवराय त्या मासाहेबांच्या पोटी जन्माला आले. छत्रपती शिवराय जन्माला आल्यानंतर मासाहेबांनी त्यांना रामायण महाभारताची धडे दिले.
रामायण महाभारत समजावून सांगितलं आणि आजकाल आपलं लेकरू जन्माला येत आहे. साहेब त्याची आई फेसबुकवर, पप्पा व्हॉट्सअपवर, ते बिचारा एकटंच पडलेलं असतं. आमच्याकडची गोष्ट, त्याला बाळ कोडू नाही ना काहीच नाही. कसा निर्माण येईल संभाजीराजा तुमच्या पोटी? आणि आता जर तुम्ही बघितलं माऊल्यांनो, शहराकडे जाऊन बघा, लहान लहान मुलं, ऐन तारुण्यात आलेली मुलं, थोडंसं संकट आलं, टेन्शन आलं म्हणून गळफास घेताना आपल्याला दिसत आहेत, आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत. हे कशाचे परिणाम आहेत? तर हे तुमच्या संस्काराचे परिणाम आहेत. आजकाल आपण महाभारत लावायला तयार नाही घरामध्ये, आपण रामायण लावायला तयार नाही घरामध्ये, आपण सिरियला लावतो. जर पोटचं पोर शिवाजी राजासारखं झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तो पोटामध्ये असल्यापासून तर तो जन्माला आल्यानंतर सुद्धा घरामधील जे वातावरण आहे ते अतिशय पवित्र ठेवा. देवादिकांचे गाणे लावा, कथा लावा. ऑटोमॅटिकली ते मुलगा जसं होईल, जन्माला येईल, तसं तुमचं अनुकरण करेल आणि ऑटोमॅटिक शिवाजी राजा तुमच्या पोटी जन्माला येईल. ज्यावेळेस शिवाजी राजा खानाला मारायला निघाला होता त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जिजामातेला विचारलं, मा साहेब, आज आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी त्या खानाला मारायला निघालेलो आहोत, पण मा साहेब, त्या खानाला मारत असताना जर आमचा काळ झाला, मा साहेब, खानाला मारत असताना जर आमच्याशी धोका झाला, तर त्या जिजामाऊलीचं उत्तर होतं, शिवबा, त्या खानाला मारायला निघाला, पण जर त्या ठिकाणी तुझा काळ झाला, तू जर संपला, तर आम्ही समजून घेऊ की आम्ही आधीपासून निपुत्रिक होतो, आम्हाला पुत्र झाला नाही. संस्कार होते. आपण आपल्या लेकराला लढायला शिकवलं पाहिजे, आपल्या लेकराला संघर्ष करायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी राजा चाललेला आहे कसा? दुड 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 पाळ चालला, मुडक्याने तो राम लागला, शोभा देती आई शिवबाला, शोभा देती आई शिवबाला, माता ही राष्ट्रपुरुषाची, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाई, माझ्या राजाची राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराज, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराज, गोवान ज्ञान मी गाईन, अहो गोवान ज्ञान मी गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची हो